अरुण गवळी यांच्या मुलीशी एका अभिनेत्याचं सूत जुळलं तरी कसं? डॉन अरुण गवळी म्हणजेच मुंबईचे डॅडी, ज्यांच्या नावाने एकेकाळी अख्खी मुंबई थरथरायची आणि ज्यांच्या दगडी चाळीत आजही दरारा कायम आहे, अशा डॅडींच्या मुलीच्या प्रेमात पडणं आणि थेट त्यांच्या घरात जावई म्हणून प्रवेश करणं ही एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. मराठी अभिनेता अक्षय वाघमारे यांनी ही हिम्मत दाखवली आणि योगिता गवळीशी प्रेमविवाह केला. पण हा प्रवास सोपा नव्हता. डॅडींच्या मुलीशी लग्न करण्याची हिम्मत अक्षयने कशी केली, तो नेमका किस्सा काय? चला या रंजक प्रवासावर एक नजर टाकूया. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने योगिता गवळी आणि अक्षय वाघमारे यांनी आपल्या लग्नाची सुपरहिट लव्ह स्टोरी पहिल्यांदाच मनमोकळेपणाने मांडली. आपल्या नात्याबद्दल सांगताना योगिता म्हणाल्या, आमच्या नात्याची सुरुवात साध्या मैत्रीने झाली होती, पण नात्यात ते एक क्लिक व्हावं लागतं, ते आमच्यात झालं. अक्षय सोबत बोलताना मला नेहमीच एक वेगळा कम्फर्ट जाणवला. आम्ही एकमेकांच्या विचारांशी इतके जुळलो की ही मैत्री आता आयुष्यभराच्या बंधनात बदलायला हवी असं आम्हाला वाटलं आणि तिथूनच आमच्या लग्नाचा प्रवास सुरू झाला. अक्षयने या प्रेम कहाणीतला दुसरा भाग मोठ्या उत्साहात सांगितला. अक्षय म्हणाला, योगिताचे कझिन्स माझे मित्र होते, त्यांच्यामुळेच आमची पहिली भेट झाली. पण खऱ्या अर्थाने आमची ओळख वाढली ती 2018 मध्ये, जेव्हा मी फुलराणी ही मालिका करत होतो. चित्रीकरणाच्या धावपळीतही आमचं बॉन्डिंग मजबूत होत गेलं. लग्नाचा विषय निघाल्यावर सुरुवातीला अक्षयच्या घरच्यांच्या मनात थोडी धाकधूक होती. याबद्दल सांगताना अक्षय म्हणाला, सुरुवातीला माझ्या घरच्यांचा थोडा विरोध होता, पण जेव्हा माझे आई बाबा स्वतः डॅडी म्हणजेच अरुण गवळी आणि मम्मीला भेटले, त्यांचा प्रेमळ स्वभाव पाहिला, तेव्हा त्यांचा सगळा विरोध मावळला. डॅडींचा तो साधेपणा पाहून माझ्या घरच्यांनीही या नात्याला आनंदाने होकार दिला. तर अशाच वेगवेगळ्या रंजक माहितीसाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.